नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। अमरावतीत भरली 52वी बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी। राज्यभरातून येणार शेकडो बाल वैज्ञानिक। बघूया बातमी सविस्तर। दरवर्षी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात भरणारी बाल वैज्ञानिकांची विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन यावर्षी अमरावती येथील शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख विज्ञान नगरीतील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली। पत्रकारांना संस्था अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख व विभागीय शिक्षण उपसंचालक निलिमा टाके यांनी माहिती दिली। यावेळी शेकडो बालवैज्ञानिकांनी आपले विज्ञानाचे प्रयोग सादर केले। यामध्ये फक्त शालेय दृष्टीनेच नाही तर शेतकरी हिताय संरक्षण आहे, सोबतच दिव्यांगांसाठी उपयुक्त साहित्य, महिलांसाठीच नाही तर सामान्यांसाठी उपयुक्त असलेले वैज्ञानिक प्रयोग या प्रदर्शनीत पाहायला मिळणार आहे। आपल्या मुलांना हे प्रयोग नक्की दाखवा। ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी आमचे नंबर 1 न्यूज चॅनलवर बघा। पुरावा न करता श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत विज्ञान महाविद्यालयाने शासनाकडे 52वी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी ही आयोजित करण्याचं यजमानपद द्यावं असं ऑनलाईन अर्ज केला आणि मी शासनाचा आणि विशेषतः शासनाअंतर्गत असणारे सर्व अधिकाऱ्यांचं हे यजमानपद ही जबाबदारी हे परिषद राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली। याबद्दल मी स्वतः अध्यक्ष म्हणून यांच्या वतीनं सर्वप्रथम त्याचं उद्घाटनाचा 29 तारखेला राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता पार पडणार आहे। आपला आणि माझा परिचय पूर्वीचाच आहे, त्यामुळे नव्याने परिचय द्यायची इथे आवश्यकता नाही। मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करते की ही जी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी जी काही दरवर्षी होत असते, परंतु विभागाला यजमानपद जेव्हा मिळतं त्यासाठी अट्टहास आपल्याला करावा लागतो बरेचदा। आणि विशेष करून विदर्भातील जे 2 विभाग आहे, अमरावती आणि नागपूर विभाग, या विभागामध्ये कुठलाही राज्याचा कार्यक्रम आपण जर शासनाचा घेत असू त्यासाठी महत्प्रयास करावा लागतो। परंतु यावेळेस शिवाजी शिक्षण संस्थेने हे प्रपोजल आम्हाला मिळावं, आमच्याकडे ही विज्ञान प्रदर्शनी घ्यावी, याला औचित्य सुद्धा होतं। भाऊसाहेबांची 125वी जयंती हे औचित्य या कार्यक्रमासाठी आहे। त्यानिमित्ताने त्यांनी सहज म्हणून का होईना किंवा काही कोणी माहिती दिली असेल त्या निमित्ताने का होईना त्यांनी प्रपोजल हे आम्हाला आमच्या इथे ही विज्ञान प्रदर्शनी घ्यायची आहे आणि म्हणून हे यजमानपद जे आहे ते शिवाजी शिक्षण संस्थेमधील हे जे महाविद्यालय आहे या महाविद्यालयाला ही विज्ञान प्रदर्शनी संपन्न होत आहे। 2013-14ची जी विज्ञान प्रदर्शनी होती ती यापूर्वी आपल्या विभागामध्ये एकदा होऊन गेली। ती धामणगाव एज्युकेशन सोसायटीने घेतली होती। ते औचित्य होतं त्यांचं 100 वर्ष पूर्ण झाले होते त्या सोसायटीला। ते त्यावेळी पण चांगला आपण सर्वांनी आम्हाला छान प्रकारे सहभाग आपला दिला। वेगवेगळ्या बातम्या रोजच्या आणि सकारात्मक बातम्या ह्या आपण सर्वांपर्यंत पोहोचवल्या। त्यामुळे आमच्या विभागाला एक चांगला नावलौकिक आपल्यामुळे प्राप्त झालेला होता। तर या निमित्ताने सुद्धा सर्वांना विनंती आहे की छोट्यातली छोटी जी ऍक्टिव्हिटी इथे होत आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की हे भाऊसाहेबांच्या निर्मित असलेल्या कॉलेजमध्ये ही विज्ञान प्रदर्शनी होत आहे आणि त्यामध्ये इथे एक विशेष परंपरा आहे। कार्यक्रम मोठी नंतर राहील की वृत्तपत्रामध्ये काही असं प्रसारित करण्यापूर्वी एकतर आपण आदरणीय अध्यक्ष साहेबांशी बोलावं, माझ्याशी बोलावं, इथले शिक्षणाधिकारी त्यांच्याशी बोलावं, त्याची शहानिशा करावी
आणि मगच त्याची ती नोट बनवून आपण ती वृत्तपत्रामध्ये प्रसारित करावी. किंवा मग एखाद्या वेळेस बाहेरून कोणी शिक्षक, इथे तर शिक्षक येणारच आहे, काही प्रश्नच नाही, पूर्ण राज्यभरातील विद्यार्थी इथे येणार आहे. प्रत्येकाची मनस्थिती ही चांगलीच असेल असं पण म्हणू शकत नाही. कुणाचा स्वभाव धर्म असा असतो की उणिवा शोधत राहायच्या. तर ही उणीव जर आपल्यापर्यंत सरळ येत असेल तर कृपया त्याची खातरजमा करूनच ती पुढे घेऊन जावी ही नम्र विनंती करते. आणि आपण ती करताच, याचा मला 3 वर्षापासून हा अनुभव येतो आहे. सर, मी उपसंचालक या नात्याने जर इथे आपल्या समोर बसलेली आहे, तरीही मी विभागीय सचिव म्हणून अमरावती विभागाचा कार्यभार सक्षमपणे, असंच म्हणावं लागेल, सांभाळते आहे. आणि अध्यक्षपद म्हणून मी 2-2.5 वर्ष पूर्ण केलेले आहे माझे. मला सर्व यांच्याकडून सकारात्मकच परीक्षेच्या वेळी सगळे अनुभव येत असतात. त्यामुळे मी यांच्यावर खूप विश्वासपूर्वक ही जबाबदारी येणार आहे. विशेष करून दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांची सुद्धा विशेष काळजी घेतली गेली आहे. त्यांच्यासाठी निवासाचं स्थान हे अगदी नजीकचं ठेवलं आहे. त्यांना इकडे तिकडे वारंवार जाण्याची गरज पडू नये म्हणून त्यांच्यासाठी विशेष करून निवास आणि त्यांच्या भोजनाची म्हणा किंवा त्यांना अल्पाहाराची म्हणा किंवा त्यांचे जे काउंटर्स लागणार आहेत, काउंटर्स म्हटल्यापेक्षा जो त्यांचा कक्ष असणार आहे विज्ञान प्रदर्शनीसाठी जे अलॉट झालेले आहे तो सुद्धा नजीकचा त्यांच्या सोयीनुसार देण्यात आलेला आहे. दिव्यांग 6 ते 8 या वर्गातले विद्यार्थी असणार आहे आणि 9वी पासून तर 12वी पर्यंतचे त्या गटामधले विद्यार्थी असणार आहेत. त्यासोबतच जे आदिवासी जिल्हे आहेत, आदिवासी बहुल जिल्हे आहेत, तिथून सुद्धा एक विद्यार्थी या बालवैज्ञानिक समाविष्ट होणार आहे या प्रदर्शनीमध्ये. त्यांच्यासोबत असलेले शिक्षक सुद्धा या विज्ञान प्रदर्शनीमध्ये येणार आहे. जवळजवळ एका तासाभरामध्ये 1000 विद्यार्थी या परिसरामध्ये कमीत कमी, जास्तीत जास्त तर आहेच पण कमीत कमी येईल आणि जास्तीत जास्त कितीतरी येईल याचा पण अंदाज आम्ही घेतलेला आहे. जवळजवळ 3000 विद्यार्थी एका वेळी या परिसरामध्ये फिरू शकतात, वावरू शकतात आणि प्रत्येक वैज्ञानिकाशी ते संवाद साधू शकतात. ही सोय इथे केलेली आहे. नमस्कार, माझे नाव वंशिका जगन्नाथ भोसले. माझ्या शाळेचे नाव ज्ञानोदय विद्यालय मंदिर खेड कृष्णनगर सातारा. माझ्या उपकरणाचे नाव आहे आनंददायी सहज जलवाहतूक. महिलांसाठी, दिव्यांगांसाठी, बालकांसाठी महिलांना 4-5 किलोमीटर पाणी आणताना खूप त्रास होतो. 2-2 हांड्यानी 3-3 हांड्यानी पाणी आणायचे तरी त्यामुळे मी उपकरण केलेलं आहे. ह्यात 20 लिटर पाणी आणि जर का डोंगरावर जरी निघत तरी म्हणलं आणि वाढू नये आणि जास्त पडू नये म्हणून मी इथं ब्रेक अंधारे आपल्याला पाणी तरी मी इथं लाईट लावलेलं आहे. गर्दीतून जायचं जरी म्हणलं तरी इथं लोकांना समजावे बघणं काहीतरी आलेलं आहे त्या लावलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद तुम्ही आमच्या प्रोजेक्टला भेट दिल्याबद्दल. गुड आफ्टरनून सर. मायसेल्फ देवयानी दिलीप किरसन फ्रॉम पंचशील विद्यालय बारामती. माझ्या प्रयोगाचे नाव आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आणि उपविषय आहे वाहतूक व दळणवळण आधुनिक सेन्सर कार्ड. तर सर मला या प्रयोगासाठी काही साहित्य सुद्धा लागलेले आहे. तर सर 2 कार, ऑपरेटर सर्किट, रिसिव्हर सर्किट, बजर, लाईट, स्टार सब्जेक्ट, थर्मोकॉल सीट, स्पीकर व इतर काही साहित्य सुद्धा लागलेले आहेत. तर सर तुम्हाला तर माहीतच आहे की आता भारतामध्ये वाहनांची संख्या खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि या वाहनांमुळे खूप प्रमाणात अपघात घडत आहेत. आणि सर याचा शोध लावता जास्त प्रमाणात अपघात व ओव्हरटेकमुळे होत आहेत. याकरिता भारत सरकारने 2 पदरी, 4 पदरी, 6 पदरी इतकेच नव्हे तर उड्डाणपूल सुद्धा बनवले, तरी सुद्धा ओव्हरटेकमुळे अपघात होत आहेत. आणि सर याचं कारण शोधता लक्ष न राहणे, ड्रिंकिंग मध्ये गाडी चालवणे किंवा गाडीतील डेक जोरात वाजवणे किंवा गाडीचे काच बंद असणे या सर्व कारणांमुळे हे अशा प्रकारे ओव्हरटेकमुळे अपघात घडत आहेत. तर सर यावर उपाय म्हणून मी या ठिकाणी एक सेन्सर कार बसवलेले आहे. तर सर बघा, जसं मागच्या गाडीनं हॉर्न
वाजवले तर समोरच्या गाडीच्या आतमध्ये हॉर्नचा आवाज गेला, दुसरं कोणत्याही आजूबाजूला हा आवाज गेला नाही. सर यामुळे काय होईल की ध्वनी प्रदूषण पण होणार नाही व अपघात पण होण्यास टाळला जाईल. जसं रस्त्याच्या पलीकडेच गाव आहे, जंगल आहे, बाजूला दवाखाना आहे, शाळा आहे आणि सर म्हणून यामुळे दवाखान्यातील रुग्णांना किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना किंवा गावातील व्यक्तींना व जास्तच मोस्टली प्राण्यांना, जंगलातील प्राण्यांना अशा या ध्वनीचा कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये व समोर अपघात होऊ नये त्याकरिता मी या ठिकाणी हे सेन्सर कार्ड बसवलेले आहे. सर आता तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही सिटीमध्ये राहता, तुम्हाला अनुभव पण आहे ट्रॅफिकचा. जसं आपल्याला नॉईज पोल्युशन होते, हॉर्नचा त्रास होतो आणि नॉईज पोल्युशनमुळे ह्युमन हेल्थवर सुद्धा इफेक्ट होते आणि वाईल्ड लाईफ, इन्व्हायरमेंटल यांच्यावर सुद्धा खूप प्रमाणात अपघात होत आहे. आणि सर मला तर खात्री आहे तुम्हाला माहिती झालीच असेल की आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये एक शिवशाही ओव्हरटेकमुळे उलटलेली आहे आणि त्यामध्ये कित्येक प्रवासी जखमी सुद्धा झालेले आहे आणि काहींचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. आणि सर म्हणून समोर अशा प्रकारे ओव्हरटेकमुळे अपघात होऊ नये व ध्वनी प्रदूषण होऊ नये त्याकरिता हे सेन्सर कार्ड बसवलेले आहे. सर माझ्या या प्रयोगाचे खूप चांगले ॲडव्हान्टेज सुद्धा आहेत. यामुळे ओव्हरटेकमुळे होणारे अपघात टाळता येतील, मानवी जीवन अपघातापासून वाचवता येईल, रस्त्यावरील आजूबाजूच्या गाड्यांना हॉर्नचा त्रास होणार नाही किंवा रस्त्याजवळील शाळा, हॉस्पिटल, जंगली प्राणी, गाव यांना सुद्धा हॉर्नचा त्रास होणार नाही. आणि सर तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही जसं ट्रॅफिकमध्ये जाता तर तुम्हाला किती हॉर्नचा बिप 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 आवाज येतो. यामुळे जिल्हा परिषद प्रशाला शिरसाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. या ठिकाणी माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे मी स्केलेटन बोलतो. आश्चर्य वाटलं असेल, मी स्केलेटन बोलतोय म्हटलं स्केलेटन कसा बोलेल, तर ही जी स्केलेटन सिस्टीम दिसते तुम्हाला, ह्या स्केलेटन सिस्टीममध्ये मी पार्ट तयार केले, वेगवेगळे पार्टच्या इन्फॉर्मेशन या QR कोडमध्ये ॲड केले. मग काय होईल, हा जर QR कोड आपण स्कॅन केला तर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ओपन होईल ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपामध्ये. जिथं जिथं जी माहिती आवश्यक आहे, जिथे ऑडिओ आवश्यक आहे तिथे ऑडिओ आणि जिथं व्हिडिओ आवश्यक आहे तिथं व्हिडिओ मी ॲड केले. मग जर प्रयोगशाळेमध्ये शिक्षक नसताना विद्यार्थी गेले तर त्यांना हाडांची माहिती कशी कळणार, सांध्यांचे प्रकार कसे कळणार, तर हा जो सापळा कुठेतरी कोपऱ्यात आपल्या प्रयोगशाळेत पडलेला असतो तर तो तसा न पडता नाविन्यपूर्ण प्रकारे हा सापळा तयार झालेला आहे, हा स्केलेटन तयार झाला आहे की जो इन्फॉर्मेशनच्या स्वरूपामध्ये बोलू शकतो. मग आपल्याला जर म्हटलं की आपल्या शरीरामध्ये किती हाडं आहेत तर आपण म्हणतो पटकन 206. पण 206 कशी हे जर विचारलं आणि मोजून दाखवा म्हटलं त्वरित तर आपण मोजू शकतो का, नाही. परंतु हे जर QR कोड आपण स्कॅन केले तर हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही 1 मिनिटाच्या आत आपल्या शरीरामध्ये 206 हाडं कशी आहेत ते बाह्य स्वरूपामध्येच पटकन मोजून दाखवू शकतो. हे झालं स्केलेटन. ह्याच्या आतमध्ये काय असतं, समजा ही कवटी, त्याच्या आत काय असतं तर मेंदू. मग हा आहे मेंदू. या मेंदूमध्ये आपल्याला फक्त एवढं माहिती आहे, लहान मेंदू आणि मोठा मेंदू, पण मेंदूचे प्रत्येक प्रकार याच्यामध्ये पाडले. उदाहरणार्थ हे प्रमस्तिष्क हे त्याचं कार्य, अणुमस्तिष्क हे त्याचं कार्य, मस्तिष्कपुच्छ आणि पूर्ण स्पायनल कॉर्ड हे पूर्ण चेतासंस्थेची माहिती मी ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपामध्ये समाविष्ट केली. आपण एक प्ले करून पाहूया. हा पार्ट आपण स्कॅन करून पाहू. याच्यात गुगल ड्राईव्हची लिंक ओपन होते जिथं मी अपलोड केलेत व्हिडिओ. हे पहा मुलांनो, हा आहे मेरुरज्जू म्हणजेच स्पायनल कॉर्ड. बघा हायलाइट करून, म्हणजे विद्यार्थ्यांना मेरुरज्जू कुठे आपल्या शरीरामध्ये कुठे असतो हे लगेच तात्काळ कळेल. अशी 3D स्वरूपामध्ये व्हिडिओ असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ते चटकन लक्षातही राहील आणि इथंच इन्फॉर्मेशन मुलांना मिळेल आणि लगेच त्याच्या ऑनलाईन टेस्ट इथे उपलब्ध करून दिली. ही स्केलेटन सिस्टीमची टेस्ट आणि ही नर्वस सिस्टीमची टेस्ट. लगेच विद्यार्थी याच्या स्वरूपामध्ये मूल्यमापनही लगेच करू शकतो. याच्या
यातून काय साध्य होतं तर स्केलेटन सिस्टीम आपण ओरडून कितीही शिकवली विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीनं लक्षात येत नाही, परंतु हे स्कॅन करायला मजा तर येतेच. खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी स्केलेटन सिस्टीम आणि ही नर्वस सिस्टीम अगदी उत्कृष्ट प्रकारे लक्षात ठेवू शकतात. आणि हा डेमो मी वर्गात करून पाहिलाय, त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक प्रयोगशाळेत असं स्केलेटन जावा आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती मिळेल. राहणार राडगाव आणि मी शिवाजी शिक्षण संस्थेतच वरखेडला मुख्याध्यापक होतो आणि प्रदर्शनी पाहण्याच्या दृष्टिकोनातून असा योग आला की आपल्या या शिवाजी शिक्षण संस्थेतच प्रदर्शनी आहे आणि जवळपास या प्रदर्शनीमध्ये असे उपयुक्त म्हणजे शेतकऱ्यांना जे उपयुक्त अवजारे आहे ते अवजारे पाहायला मिळाली. सोलर ऊर्जेवर चालणारं वायपर जी आहे ते मोबाईलवरती पाहिलं आणि बऱ्याचशा ज्या आहे रेन हार्वेस्टिंग आहे अशा जे म्हणजे शेतकऱ्यांना ज्या फायदेशीर वस्तू आहे त्या वस्तू या प्रदर्शनीमध्ये पाहायला मिळाल्या. अतिशय छान अशी प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे आणि यामध्ये जवळपास तालुका जिल्हा आणि डायरेक्ट राज्यस्तरावरचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. बस एकदम एवढे त्यांचं प्रेझेंटेशन पाहिलं, प्रेझेंटेशनसुद्धा खूप छान आहे आणि अतिशय उपयुक्त अशी प्रदर्शनी या ठिकाणी आहे. आणि या प्रदर्शनीचा लाभ मला वाटते अमरावती जिल्ह्यातील ज्या काही शाळा आहे त्या शाळेला इथं आवर्जून दाखवायला पाहिजे त्यांच्या शिक्षकांनी. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये काय काय आपल्याला त्याच्यातून घेता येईल. वैज्ञानिक तर आहेच, शैक्षणिक आहे आणि जास्तीत जास्त शेती संशोधन कशा प्रकारे आहे. आजकालचे जे अवजारे आहे बरेचसे अवजारे असे आहे की पारंपरिक पद्धतीचे अवजारे आहे, पण आता आपल्याला आधुनिक अवजारे कसे आपल्याला शेतीच्या उपयोगात आणता येईल आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान कसं विकसित करता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी चांगल्या प्रकारचे स्टॉल मला पाहायला मिळाले. आणि काही स्वयंचलित अवजारे आहेत आणि त्या अवजारापासून आपल्याला शेती चांगल्या पद्धतीने मशागत करता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक जर आपल्याला शेती करायची असेल ती शेती आपण कशी पानापाचोळ्यापासून कशी करू शकतो तीसुद्धा मला पाहायला या ठिकाणी मिळाली आहे. अतिशय उपयुक्त अशी शेतीसाठी उपयोगी, विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आणि सर्वच सोयीयुक्त अशी आपली वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाची प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित करण्यात. या ठिकाणी जवळपास महाराष्ट्रातून या राज्यभरातून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी परभणीचा एक स्टॉल पाहिला, त्याच्यानंतर बरेचसे स्टॉल या ठिकाणी अतिशय उपयुक्त असे स्टॉल आहे. आणि खरोखर या ठिकाणी मला वाटते बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आवर्जून यायला पाहिजे. जवळपास 1 तारखेला समारोप आहे, त्याच्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी याचा फायदा घ्यावा असं मला वाटते. धन्यवाद. मी ते शेतकऱ्याला गहू जर पोटात भरायचा असला तर कसं काय करायचं ते यंत्र पाहिलं आणि स्लॅबवरची जर टाकी जर भरली फुल तर ते आपल्याला म्हणजे कसं कळेल ते पाहिलं. ट्रेन पाहिली, याच्यावरली कोळशावरली. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.